पोलीस ठाण्यातील घडामोडीनंतर व्यक्तीचा मृत्यू. पाथर्डीतील घटनेने संताप. पोलिसांवर निष्काळजीपणाचे आरोप. पाथर्डीत पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू. फिर्याद नोंदविण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप. पोलीस ठाण्यात गोंधळ. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेने गंभीर स्वरूपाच्या अत्याचार, मारहाण व चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी दुपारी पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर आपल्या मुलासह अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. याचवेळी त्यांच्या समवेत आलेले विठ्ठल रावसाहेब खर्चन, वय 45, राहता आखेगाव, तालुका शेवगाव, हे अचानक जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यासह उपजिल्हा रुग्णालयात येऊन पोलिसांवर गंभीर आरोप करत गोंधळ घातला व न्याय देण्याची मागणी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यामध्ये पोलीस व लोकप्रतिनिधींचा समावेश करावा अशीही मागणी केली. याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा व त्यांचे नातेवाईक मयत विठ्ठल खर्चन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची फिर्याद देण्यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असा आरोप करत फिर्यादी महिलेने स्वतःच्या अंगावर ज्वलनदायी पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या समवेत आलेल्यांनी त्यांची अवस्था बघून पोलिसांकडे धाव घेतली. याच दरम्यान काही वेळात विठ्ठल खर्चन पोलीस ठाण्याच्या दारात जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलीस ठाण्यात आलेल्या फिर्यादींना कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर सदर फिर्यादी महिला यांनी आमचा व्यक्ती पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत झाल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीला दोषी धरण्याची मागणी केली. उपजिल्हा रुग्णालयाच्या दारातच त्यांचा आक्रोश सुरू असतानाच फिर्यादी महिला बेशुद्ध पडल्या. या घटनेनंतर परिसरात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मनीषा खेडकर व कर्मचाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या घटनेनंतर अनेक संघटना उपजिल्हा रुग्णालयात जमा होऊ लागल्या असून मयत खर्चन यांना न्याय देण्याची मागणी करत आहेत. या घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी होत आहे. महिला फिर्यादीनुसार औरंगपूर येथील 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी. आमच्यावर 353 गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन आम्हाला काढून दिलं. त्यानंतर आम्ही माननीय SP सोमनाथ गाडगे यांच्याकडे सुद्धा आम्ही फिर्याद अर्ज केला का असं झालं, आम्ही नाहीतर आत्मदहन करणार येतं. तर त्या कलेक्टरनी त्यांना 12 फेब्रुवारी रोजीच पत्र पाठवलं होतं का गुन्हा दाखल करून घ्या. या सोमनाथ गाडगेंनी सुद्धा गुन्हा दाखल करून घेतल्या. खाली ऑर्डर DYSP नीरज राजगुरूला फक्त फोनवर सांगायचे का गुन्हा दाखल करून घे. यांनी आतापर्यंत गुन्हा दाखल कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. त्यानंतर आम्ही 21 तारखेपासून कलेक्टर ऑफिस समोर मी आणि माझी आई आमरण उपोषणासाठी बसलो होतो. त्यानंतर आम्हाला विलास पुजारी साहेब यांचा फोन आले तर आम्ही गुन्हा दाखल करतो, तर तुम्ही या तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तुमचं काय म्हणे असं कोण म्हणलं? आरोपी जे 15 जण आहेत का ते सगळे येतं. प्रभाकर सुधाकर किलबिले, कृष्णा सुधाकर किलबिले, सारंगधर उत्तम किलबिले, मनीषा सुधाकर किलबिले, दिनकर गंगाधर किलबिले, विठ्ठल गंगाधर किलबिले, ईश्वर बापूसाहेब देशमुख, अमोल मच्छिंद्र कोटे, निखिल माने, माणिक साहेबराव किलबिले, शुभम माणिक किलबिले, सुंदर भान कोठे, दिलीप तुकाराम किलबिले, अभिषेक दिलीप किलबिले, आनंद भाऊ